सुनील पाटिल और उनका साथ देते हुए इस वक्त मोनिश पाटिल। हेलो हॅलो आपण पाहतोय SD टपवी महापोली 2023चा हा महासंग्राम पर्व मात्र चौथा आहे आणि पहिल्या थैंक यू। दिवसात पाहू शकाल आपण। ये देखिए इस वक्त जो वाउचर दिया जा रहा है यहाँ पर मापोली सर्विस सेंटर का, उसके ऑनर यहाँ पर हमारे बीच में मौजूद है। तौफिक भूरे साहब हम यहाँ पर हमारे बीच में मौजूद है। उन्हीं की तरफ से ये कूपन, ये वाउचर दिया जा रहा है, जहाँ पर खिलाड़ी जब मैन ऑफ द मैच बन रहे तो उनको ये वाउचर दिया जा रहा है। चला बोलतोय आपण पुढच्या मॅच कडे। दोन्ही संघ रेडी आहेत। आपण पाहतोय पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही रात्रीची स्पर्धा चालू आहे। डे नाईट स्पर्धा पहिला दिवस आणि खूप चांगल्या पद्धतीने अगदी सुनील सर एक मॅच अशी झाली, एक चेंडू 6 धावांची गरज असताना षटकार देखील पाहायला मिळाला या टुर्नामेंटचा। हनुमान बोरपाडाच्या विपक्षामध्ये टीम लाभ पाहतोय। तर अगदी दोन्ही सलामीचे बॅटर्स एका बाजूला संकेत आहे आणि त्याच्या समवेत सुमित हे दोघे जोडले गेलेत आणि षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा घेऊन गोलंदाज तयार। पुढचा चेंडू यावेळेस पहा अपील तर केली गेली आहे, पण तदनंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा येतोय निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या आकड्यावरती। यानंतर होणारी शेवटची मॅच असेल आजच्या दिवसातील। धन्यवाद। यावेळेस अपील केली गेली होती गोलंदाजच्या माध्यमातून पाहिले तर लेग पॅचच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल। 1च्या मदतीनं धावफलक 2 या अंकावर जाऊन पोहोचलाय। आपण पाहतोय या स्पर्धेची पहिली रजनी, पहिली रात्र आणि चालू असलेला मॅच आपण पाहतोय। लाभ विपक्षात बोरपाडा नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना आपण पाहतोय बोरपाडा या संघाला पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय। यावेळेस अक्रॉस द लाईन केला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे, इनफिल्डच्या वरने चेंडू निघून जाईल, सीमा रेषा पार, चौकार। फर्निचर उद्ध्वस्त केलं गेलंय, विकेटचं पतन झालंय, पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद। तर आपण पाहणार आहोत सी ग्रुप मॅच असेल उद्याच्या दिवसामध्ये। आपण पाहणार आहोत जय बजरंग शेलार त्यांच्या उपक्षात आपण पाहिलं तर उंबरपाडा, त्यानंतर ए ग्रुपचा सामना असेल PG मापोली विपक्षात मित कव्वाड बी। त्यानंतर आपण पाहिले तर कोल्याचा पाडा विपक्षात MCC मापोली। त्यानंतर आपण पाहिले तर अंबाडी संघाला बाय असेल। त्यानंतर JB पारे विपक्षात आपण पाहणार आहोत बाय संघ JB पारे। ऋत्वी अनगाव विपक्षात आई गावदेवी दादूचा पाडा। त्यानंतर जय बजरंग पुंडास विपक्षात श्रावणी 11 पिलंजे। त्यानंतर आई गावदेवी साक्रोली बाय संघ असेल। असे आपण उद्याचे सामने ठीक 12 वाजता चालू होणार आहेत। त्यानंतर आपण ग्रुप डी मध्ये
पहिल्या संघावरून पाहिला तर गावदेवी कोलिवली बाईच्या स्वरूपात असेल. मिचफोड कव्वाड विपक्षात गावदेवी हिबाळी. तर षटक समाप्त झाले. धावफलकावर धाबा 8. अगदी जर बघितलं गेलं तर षटक क्रमांक पहिल्याचा विचार केला तर मग एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती 8 या आकड्यावरती. अगदी जर बघितलं गेलं तर एका चेंडूवरती चौकार देखील आला होता. तदनंतर गोलंदाजांनी चांगला कंपा केलाय आणि आपण पाहतोय ना की रात्रीचं सत्र आहे. या सत्रामध्ये अनेकदा वातावरणाचा विचार केला तर चेंडू तेवढे ट्रॅव्हल होणार नाही. त्या अनुषंगाने तुम्हाला जर चेंडूला मोठे फटके मारायचे असतील तर मग चेंडूमध्ये प्रॉपर टायमिंग आणि ताकद याचं मिश्रण करावं लागेल तरच चेंडू मोठे कन्वर्ट होऊ शकतात. त्यानंतर आपण पाहिलं तर जय बजरंग खांडपे विपक्षात कोणी असा सामना असेल. त्यानंतर चाबा स्पोर्ट चाबा त्यांच्या विरोधात SD मापोली सज्ज असेल. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रथमेश दोंडावडोली विपक्षात गावदेवी खांडपे असे उद्याचे सामने आपण ठीक 12 वाजता सामन्याला सुरुवात होईल. उद्याचा दिवस आपण पाहणार आहोत, दुसरा दिवस या स्पर्धेचा. एकंदरीत आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावफलकावर धाबा लागल्यात 1 विकेटच्या पतनानंतर 8. एकंदरीत पाहिलं तर मोनिश पहिलं षटक 1 विकेटचं पतन झाले. 8 धाबा धावफलकावर लागल्यात. ज्या पद्धतीने वातावरण आहे मी म्हणेन की प्रत्येक षटकामध्ये 8 ते 10 धावा जरी बनवल्या गेल्या 35-40 पर्यंत स्कोर जाऊ शकतो आणि मग तदनंतर मात्र गोलंदाजांना फायदा होऊ शकेल. म्हणजे एक चांगला तुम्हाला स्कोर उभा करायचा असेल तर 35 ते 40चं टार्गेट ठेवून चालावं लागेल. अगदी बरोबरच, कारण की एकंदरीत पाहिले तर मागील सामने 35 पर्यंत जाऊन पोहोचलेत. यावेळेस पाहिलं तर चांगले चेंडूची समाप्ती केली गेली. डॉट चेंडूची समाप्ती आपण पाहिली. षटकाचा दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू त्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी चेतनच्या माध्यमातून राहिली होती. भावेश सुद्धा तशी सुरुवात करत असताना यावेळेस चांगली लाईन वाईट लाईन ठेवताना आपण पाहतोय भावेशाला चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रजनी, पहिला रात्र आपण पाहतोय. SD स्पोर्ट ट्रॉफी 2023 चा हा महासंग्राम. गुलाबी थंडी चा एक आनंद घेत असताना आपण पाहतो ही स्पर्धा. अजून एक चेंडू आपण पाहतो निर्धावच्या स्वरूपात हाताळणी केली. काय गोलंदाजी होते मैदानात भावेशच्या माध्यमातून. चांगली लाईन पाहायला मिळते. मोनिश पाहिलं तर 3 चेंडू लगातार डॉटच्या स्वरूपात हाताळणी झाली. अगदी प्रत्येक तिन्ही चेंडूंचा विचार केला ना तर मग तिन्ही चेंडू जे आहेत ते ऑफस्टमच्या बाहेर हाताळल्या गेल्या. वाईडिश लाईन पकडली गेली आणि ते चांगलं देखील आहे. पहा क्षेत्ररक्षण देखील त्याच पद्धतीने सजवलंय. म्हणजे प्रॉपर क्षेत्ररक्षणच्या नुसार गोलंदाजी केली जाते. अगदी बरोबर. यावेळेस पुढे एकदा चांगल्या चेंडूची हाताळणी. ज्या पद्धतीने आपण पाहिले तर 4 चेंडू त्या स्पॉटवर पडलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय मैदानात प्रत्येक चेंडूवर प्रश्न विचारला जातोय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय भावेशची गोलंदाजी अप्रतिम मॅग्नेसियम गोलंदाजी पाहायला मिळते भावेशच्या माध्यमातून. 4 चेंडू आपण पाहतोय लगातार निर्धावच्या स्वरूपात हाताळणी केली गेली. तर एकंदरीत पाहिलं तर या चौथ्या चेंडूवर नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला सुशील. गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस शॉर्ट थर्ड रिझमचे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली गेली. 1च्या मदतीनं धावफलक पाहिलं तर 5व्या चेंडूवर 1 धाव आली. या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 8 धावा धावफलकावर होत्या. त्या 5 चेंडू नंतर 1 धावफलकावर जोडत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये प्रत्येक धाब्यासाठी झुंजावं लागतं या फलंदाजांना. यावेळीच चांगला स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय दुहेरी अंकामध्ये.
2 षटकाची समाप्ती झाली. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर दाबा लागलेत 10. 2 विकेटच्या पतनानंतर आपण पाहतोय जय हनुमान बोरपाडा संघ. एकंदरीत पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी. या 12 चेंडू आपल्यापर्यंत पोहोचवतील या परिसराचा गोड आवाज. व्हॉइस ऑफ झिडके मोनिश पाटील. धन्यवाद. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला फळकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या, त्या म्हणजेच 8 होत्या, 7 होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये टोटल धावा आल्या त्या 2 आणि टोटल धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या त्या म्हणजे 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. यस, नक्कीच धन्यवाद सुनील सर, तुम्ही इथपर्यंत जोडले गेले. खूप चांगल्याच पद्धतीने सहकार्य आमच्या टुर्नामेंटमध्ये देखील आणि मला देखील पाहायला मिळालं. यस, थँक्यू सो मच. आपल्यापासून रजा घेताना पाहायला मिळतात सुनील पाटील सर. वळतोय मॅचकडे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजीवरती आकाश 3रं षटक घेऊन 10 धावसंख्या आतापर्यंत फळकावरती जोडल्या गेल्यात, 11 झालात. चेंडू क्रमांक 2. यावेळेस पहा, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर, म्हणजे एक जर बघितली गेली तर प्रॉपर लेंथ पकडली गेल्या आणि त्या प्रॉपर लेंथवरती सातत्याने सगळे चेंडू आपण पाहिले ना तर क्षेत्ररक्षण सजवलं गेलं ऑफसाईडच्या रिजनमध्ये. अगदी कव्हर्स पाहताय. त्यानंतर जर बघितलं गेलं तर मग एक्स्ट्रा कव्हर हा देखील लावला गेलाय आणि त्या अनुषंगाने तशी गोलंदाजी देखील केली जाते. चांगली स्ट्रॅटेजी आहे. पुढचा चेंडू. गोलंदाज तयार. यावेळेस सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, अडवला जाईल आणि फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग सक्सेसफुल आहे. आणि त्या जर बघितला गेला तर 2 धावा देखील इथून सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्या आणि याच 2 धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचती, ती म्हणजे 13 या आकड्यावरती. पुढचा चेंडू. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर. पहा ऑफस्टम्पच्या बाहेर वेगाने. मागच्या चेंडूवरती आपण मागच्या षटकामध्ये मासखान बघितला, अशा पद्धती चेंडूवरती कट लागली होती. म्हणजे हे चित्र जर बघतोय ना आपण, विकेट जाण्याची संभाव्यता होऊ शकते अशा पद्धतीने. पहा, आडव्या पट्ट्याचा फटका त्याच पद्धतीने पाहायला मिळाला, पण चेंडू मिस टाईम. मी म्हणेन की भाग्यशाली राहिलाय फलंदाज. अशा चेंडूवरती अनेकदा एजेस लागतात. स्लोवर चेंडू, अगदी लोवर फुलटॉस पद्धतीचा लॉंगॉनच्या क्षेत्रातला खेळाडू स्ट्रगल करतोय. 2 धावा सहज सोप्या पद्धतीने तिथे कंप्लीट केला गेला. हवेत चेंडू होता, मिस टाइम देखील नक्कीच होता, पण तदनंतर जर बघितला गेला तर मग कॅच कुठेतरी ड्रॉप झाली गेली आणि तदनंतर जर बघितलं तर 2 धावा तिथे सहज सोप्या पद्धतीने. डबल सिंगल जरी इथून पळवला गेला तरी पण 4 षटकांमध्ये एक मापक स्कोर होऊ शकतो. त्या अनुषंगाने तुम्हाला मी म्हणेन की डबल सिंगलवरती जास्त फोकस करावा लागेल टीमचे हनुमान बोरपाडा संघाला. पुढचा चेंडू. त्यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आहे चेंडू. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेची कॉलिंग होती, पण एकच धाव, कारण की पहिली धावेचा विचार केला तर मग ती कुठेतरी स्लो पद्धतीने घेतली. षटक देखील समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना जय हनुमान बोरपाडा संघाची धावसंख्या आपल्याला फळकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. 16 या आकड्यावरती आहे. 2 विकेटच्या नुकसानवर 16 धावसंख्यात. षटक क्रमांक 4 अंतिम आहे. राकेश. पहिला चेंडू लेग स्टंपला सोडून जाणारा. वेस ओव्हर द विकेट्स. सतरा धावसंख्या फळकावरती आहे. पहा, आडव्या पट्ट्याचा फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात वेगाने चेंडू. टप्पा पडल्यानंतर खेळपट्टीमध्ये बाउन्स आहे. खेळपट्टीचा विचार केला तर आउटफील्ड फास्ट आहे आणि त्या अनुषंगाने धावसंख्या फळकावरती 4 ने वाढेल, जाऊन पोचली गेली, ती म्हणजेच 21 या आकड्यावरती. 21.
पाहू शकाल आपण चौकाराने धावसंख्या फळकावरती वाढेल. 21-21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेल्या. हे अशा पद्धतीचे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक यायला हवे. आता जय हनुमान बोरपाडा संघाला इथून जितक्या जास्त धावा येतील तेवढा गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. त्या अनुषंगाने येणाऱ्या काहीशा चेंडूवरती हा स्ट्रगल करावा लागेल फलंदाजांना. पहा ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर आहे. पंच गणेश पाटील सरवळत आहेत, दर्शवतील की यस इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढते. 22 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली आहे. एक धावेची किंमत आता इथून या मॅच मध्ये खूप महत्वाची आहे, कारण की एक धावेसाठी स्ट्रगल करताना पाहायला मिळतो जय हनुमान बोरपाडा संघ. हा प्रकार चेंडू फटका चांगला आहे, या देखील ऑन साइडला पाहू शकाल. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव तर कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न, चेंडू कलेक्शन मध्ये अडथळे आणि 2 धावा इथे सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. त्या म्हणजे 24-24 या आकड्यावरती. या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. चेंडूचा जर विचार केला तर या षटकातील चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुढचा चेंडू फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये सोपवला गेलाय आणि आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर. 3रा क्रमांकाचा फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक 3. पहिला विकेटचा विचार केला तर अगदी खूप लवकर आला होता, पण तदनंतर 3ऱ्या विकेटची पार्टनरशिप चांगली मैदानात पाहायला मिळाली आणि तदनंतर जर बघितला गेला तर इथे मोठ्या फटक्याच्या अनुषंगाने विकेट गमावला गेलाय. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 3 विकेटच्या नुकसानवर 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. चला बोलतोय मॅच कडे. पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर लोवर फुट टॉस नक्कीच होता पण सोडून दिला गेलाय. ठाऊक होतं एक्स्ट्रा धाव. इथून एक धावेसाठी तडजोड करणारा संघ या पद्धतीच्या धावा जर मिळत असतील तर नक्कीच दोन्ही हाताने स्वीकार करतील आणि ते स्वीकार करताना देखील पाहायला मिळाला. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. आपण पाहू शकाल टीव्ही स्क्रीनवरती ज्यांच्या माध्यमातून आपल्या या टुर्नामेंटसाठी वायफायची सुविधा अवेलेबल झाली आहे. आदरणीय इम्रानजी मोमीन साहेब हे दाखवलं जात आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या टुर्नामेंटसाठी वायफायची सुविधा अवेलेबल केली आहे. यस धन्यवाद इम्रानजी मोमीन साहेब. वाईट चेंडू आहे. एक्स्ट्रा धाव या षटकामध्ये 4था वाईट पाहायला मिळाला आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचले गेले 26-20 या आकड्यावर. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 एक्स्ट्रा वाईड आता या 3 चेंडूमध्ये हाताळले गेल्यात म्हणजे 4 अतिरिक्त धावा. त्यानंतर जर बघितला गेला तर एक चौकार देखील आलाय म्हणजे आतापर्यंत खूप चांगला स्कोर आहे. खूप चांगल्या पद्धतीने धावा आहेत. हा पहा यष्टया उद्ध्वस्त चेंडू 3 स्टंपच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आणि लेंथ लाईन खूप चांगली आहे. पिचिंग खूप सुंदर आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल तो म्हणजे 4था. नवीन फलंदाज जेम्स स्ट्रायकर एंडला असेल. चेंडूचा विचार केला तर या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती 26. विकेटचा विचार केला तर 4 विकेट देखील डाऊन आहेत. या षटकामध्ये विकेट आल्यात पण धावा देखील बनवल्यात. पहा पहिला चेंडू फेस करताना अपील स्ट्रॉंग आहे आणि पंचांचा इशारा काय तर मग बॅटर होतोय बाद. विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 5. विकेट डाऊन झालाय.
5वा विकेट बॅटची एज होती आणि तदनंतर मात्र यष्टीरक्षकाने चेंडूला कलेक्ट केला गेलाय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू आहे. या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर आतापर्यंत चेंडू हाताळले गेले ते म्हणजे टोटल 9. शेवटचा अंतिम चेंडू आहे. 4 वाईट चेंडू हाताळले गेलेत. इट्स अ लास्ट डिलिव्हरी. पहा शफल क्रॉस केला गेलाय. पंचांचा इशारा. आणखी एक एक्स्ट्रा चेंडू, आणखी एक अतिरिक्त धाव दिली गेली आहे आणि मग धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. 27-27 या आकड्यावरती. या षटकामध्ये 10 चेंडू हाताळले गेले. त्यापुढील होणारी मॅच लॉफ करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा चांगला अटेम्प्ट होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. तिसरी धाव कंप्लीट केली जाईल का इथून? 2च धावा आहेत आणि मग 2 धावेच्या जोडीने इनिंग देखील समाप्त झाल्या. टोटल धावसंख्या प्रथमतः फलंदाजी करताना जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 29-29 या आकड्यावरती आणि विजयासाठी एक मापक छोटंसं आव्हान आहे. 24 चेंडू 30 धावा. यापुढील होणारी मॅच आईगाव देवी स्पोर्ट्स पुंडास आणि विपक्षामध्ये चावे स्पोर्ट्स बी संघ. चला दोन्ही संघांचे कर्णधार या नाणेफेकीच्या कक्षामध्ये. आईगाव देवी स्पोर्ट्स पुंडास आणि चावे स्पोर्ट्स चावे बी दोन्ही संघांचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. आजच्या दिवसातील अच्छा नाईट मधली शेवटची अंतिम मॅच असंच म्हणावं लागेल आता. येस आदरणीय मतावजी जोवरे साहेब यांना मी विनंती करतोय या आमच्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये, आमच्या टॉसचा बॉसच्या कक्षामध्ये आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. आपण पाहू शकाल अमायरा डॉन टॉसचा बॉस पाहायला मिळत आहे. अगदी जर बघितलं गेलं तर शैजाद डॉन यांची सुकन्या त्यांच्या नावाने हा टॉस बॉक्स बनवला गेलाय. दोन्ही संघाचे कर्णधार देखील आलेत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. कॉलिंग पुंडास संघाकडनं शैजाद डॉन अशी कॉलिंग आहे आणि इथं पाहायला मिळतंय SD स्पोर्ट्स म्हणजे अर्थात टीम चावे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेळ चावे संघाच्या कर्णधाराकडे. काय म्हणाल, अगदी जर बघितलं गेलं तर रात्रीच्या आतापर्यंत वेळ झाली आहे ती म्हणजेच 12:30 क्रॉस झाल्यात आणि मॅचमध्ये उतरत आहे. धावा बनत नाही हे तुम्हाला देखील ठाऊक आहे. किती धावांपर्यंत काय डिसिजन असणार सर्वप्रथम? सर्वप्रथम डिसिजन असेल क्षेत्ररक्षण करण्याचं. अगदी जर बघितलं गेलं तर मी म्हणेन की आता रात्रीचं सत्र आहे. प्रथमतः फलंदाजी करण्याला प्लस पॉईंट असू शकतो कारण की जर फलंदाजी केली आणि एक चांगला स्कोर उभा केला गेला तदनंतर मग तुम्ही गोलंदाजीवरती हे कराल. मग क्षेत्ररक्षण घेण्याच्या पाठीमागचा कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असणार आहे आणि कोणते गोलंदाज यूज कराल? नक्कीच निर्णय घेतला त्यामागे कारण असेल की कमीत कमी धावांचा कमी रोखण्याचा प्रयत्न असेल आणि प्रकारे फलंदाजी करू आम्ही तो सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल. येस नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. पुंडास संघाच्या कर्णधाराकडे बोलतोय. नाणेफेकीचा कौल हारलात फलंदाजी वाट्याला. जर तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकला असता डिसिजन काय घेतला असतं? फलंदाजीच घेतली असते. अगदी जर बघितलं गेलं तर मग फलंदाजांना प्लस असू शकतो माझ्या अनुषंगाने असं म्हणेन. तो प्लस पॉईंटचा फायदा तुम्हाला होईल का? नक्कीच होईल. येस नक्कीच विनामूल्य. ऑल दी बेस्ट. एक चांगला खेळ दाखवा टीम पुंडास संघ आणि टीम चावे स्पोर्ट्स चावे बी. यापुढील होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जशी मॅचला सुरुवात केली जाईल 24 चेंडू विजयासाठी 30 धाव्यांचं लक्ष आहे आणि तुमच्या समवेत जोडले जातील मजर खान सर. थँक्यू मोनिश पाटील. तो आज की रात का ये सेकंड लास्ट मैच चलता हुआ जय हनुमान बोरपाड़ा वर्सेस जय वगोबा लाभ के बीच में ये मैच चल रहा है. टारगेट जो है वो 30 रनों का टारगेट और दोनों ही ओपनर बल्लेबाज आ चुके तेजस और भावेश. तो खेल की शुरुआत होती हुई पहले ओवर में गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज सुशील. सुशील गेंदबाजी की शुरुआत करते हुए जबकि
बल्लेबाजी की शुरुआत करेंगे तेजस और भावेश। पहली गेंद वहां पर स्वीप करने की कोशिश की और ये देखिए गेंद तो बहुत ही बेहतरीन रही थी वहां पर, जहां बल्लेबाज स्वीप करना चाहते थे इस गेंद को। एक रन इस गेंद के ऊपर लेग बाय के रूप में ये एक रन आया। देखिए एम्पायर गणेश पाटिल का ये कहना था कि गेंद डालते वक्त गेंदबाज बिल्कुल सामने की तरफ आ गए थे उनके, इसीलिए उनको सही तरीके से देख नहीं पाए थे वो। तो सिंगल रन इस गेंद के ऊपर और खाता खुलता हुआ इस वक्त लाभ का। फिर से ऑन साइड में खेलने की कोशिश की वहां पर बैट्समैन ने, लगातार दो गेंदें वहां पर बहुत ही बेहतरीन देखने को मिली है गेंदबाज सुशील द्वारा। दोनों ही जो बल्लेबाजों ने रन बनाए हैं, लेग बाय में ये रन आए हैं। अब तक बल्लेबाजों ने खाता नहीं खोला अपना, जबकि टीम का स्कोर जा पहुंचा है 2 पर। दोनों ही बेहतरीन गेंदें देखने को मिली है सुशील द्वारा। पावर प्ले में हम देख रहे हैं कि पावरफुल गेंदबाजी इस वक्त होती हुई, और लगातार इसी तरह की गेंदबाजी की जरूरत भी है, क्योंकि टारगेट हम देखें तो उतना बड़ा टारगेट नहीं दिया, सिर्फ 30 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। लेकिन यहाँ पर अच्छी गेंदबाजी देखने को मिलती हुई। पहली 2 गेंदें वहां पर शानदार डिलीवरी, उसी बीच वहां पर शॉर्ट अंपुल लगा इस गेंद के ऊपर, और ये देखिए गेंद का इस बार पीछा किया जा रहा है। अब जाकर गेंद को फील्ड किया, उसी बीच 2 रन आएंगे इस गेंद के ऊपर। क्रीज में काफी डीप जाकर इस गेंद को शॉर्ट अंपुल लगाया था वहां बैट्समैन ने। एक और अच्छी गेंद वहां पर फुल लेंथ की गेंद थी, अपने आप को बचाते हुए विकेट को कवर करके इस गेंद को खेल दिया था वहां पर नीचे बैकलिप से बल्लेबाज ने। सिंगल रन इस गेंद के ऊपर। इस ओवर में अच्छी गेंदबाजी देखने को मिली अब तक सुशील द्वारा। विकेट टू विकेट गेंदबाजी होती हुई, बैंग ऑन टारगेट, बल्लेबाजों को मौका नहीं दिया जा रहा है बड़ा स्ट्रोक लगाने के लिए। और पावर प्ले में बिल्कुल इसी तरह की गेंदबाजी करने की जरूरत है। लगातार विकेट इस बार हासिल किया और पारी समाप्त हो गई है बैट्समैन भावेश की। बहुत ज्यादा वहां पर सफल होकर खेलने की कोशिश की थी, पूरी तरीके से अपना स्टंप खुला छोड़ दिया था वहां पर बल्लेबाज ने, और ऑन द लेग्स बोल्ड होते हुए। पहले ओवर में हम शानदार गेंदबाजी देखने को मिल रही है। एक विकेट भी अभी हासिल किया और रन भी अब तक कम खर्च किए। जिस तरह से पावर प्ले में गेंदबाजी होनी चाहिए उसी तरह से गेंदबाजी देखने को मिलती हुई सुशील द्वारा। भावेश इस वक्त आउट होकर वापस जाते हुए, नए बल्लेबाज अब आएंगे प्रणय। प्रिंस मूवीज के माध्यम से ये एसडी ट्रॉफी 2023 को इस वक्त यूट्यूब पे दिखाया जा रहा है। किंग ऑफ टेलीकास्ट प्रिंस मूवीज। इस बार बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश की वहां पर बल्लेबाज ने, अपने स्ट्रोक को चेक करना चाहते थे, लेकिन बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। सभी गेंदें उन्होंने विकेट टू विकेट गेंदबाजी की है, जहां पर बल्लेबाज को मौका नहीं दिया है बड़ा स्ट्रोक लगाने के लिए। पहले ओवर की समाप्ति हो चुकी, रन बने हैं 5, एक विकेट गंवाने के बाद। तो पावर प्ले में इस वक्त अच्छी गेंदबाजी रही है, लेकिन अभी भी यहां से हम देखें तो 25 रन और चाहिए इस मैच को जीतने के लिए। 3 ओवर का खेल बचा और जीतने के लिए 25 रन। ये देखिए किस तरह से विकेट हासिल किया था वहां पर। सभी 6 गेंदें दिखाई जा रही वहां पर सुशील की। वाकई में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही थी उनकी। दूसरे ओवर में अब गेंदबाजी के लिए आएंगे प्रतीक। जय हनुमान बोरपाड़ा यही चाहेंगे कि जिस तरह से पहले ओवर में गेंदबाजी हुई है उसी तरह से दूसरे ओवर में भी गेंदबाजी रहे, क्योंकि यहाँ से 3 ओवर का खेल बचा और जीतने के लिए रन 25 है।
आ, कैलाश शेलार जी की तरफ से जो शाखा प्रमुख है पुंडास के, सिर्फ इस मैच के लिए अगर बाउंड्री के बाहर कैच पकड़ते हैं कोई भी दर्शक तो 300 रुपये का इनाम दिया जाएगा। ये जो इस वक्त मैच चल रहा है और अगला जो मैच रहेगा, अगर वहाँ पर बाउंड्री के बाहर कोई दर्शक कैच पकड़ते हैं तो 300 रुपये का इनाम दिया जाएगा कैलाश शेलार जी की तरफ से, शाखा प्रमुख पुंडास के। अब देखना है यहाँ पर कोई दर्शक कैच पकड़ते हैं या नहीं, या फिर बल्लेबाज मौका देते हैं या नहीं दर्शकों को। लेकिन जिस तरह से हम देख रहे हैं गेंदबाजी हो रही, अब तक तो मौका नहीं दिया है जय हनुमान बोरपाड़ा के गेंदबाजों ने। पकड़ो पकड़ो कैच और जीतो कैश। थोड़ी धीमी शुरुआत यहाँ पर हुई है। ओवर नंबर 2 का ये खेल चल रहा है और अब तक स्कोर 6 बना, 1 विकेट भी गिरा है। आउट होने वाले बल्लेबाज रहे थे भावेश, और इस बार देखना है हिम्मत जुटाई वहां बैट्समैन ने, लेकिन फंस गए, विकेट अपना गवा बैठे। आगे निकलकर इस गेंद को खेलने की कोशिश की लेकिन उतनी प्रॉपर टाइमिंग देखने को नहीं मिली जहां पर विकेट गिरता हुआ, तो दूसरा झटका लगता हुआ इस वक्त लाभ को। बल्लेबाज ने कोशिश की थी इस गेंद को बाउंड्री के बाहर फेंकने की, लेकिन अपना विकेट गवाते हुए इस वक्त बैट्समैन प्रणय। कम टोटल में अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है। हालांकि जब से हम देख रहे हैं कि फ्लड लाइट जब से शुरू हुई है, ये 30+ रन बहुत ही मुश्किल से चेस हो रहे हैं। नए बल्लेबाज अब आएंगे आकाश। तेजस अभी भी वहां पर मौजूद है जो 4 रन बनाकर खेले, 5 गेंदों का सामना किया है। नए बल्लेबाज अब आकाश आते हुए सामना करेंगे प्रतीक का। इस बार कट करने की कोशिश की इस गेंद को, लेकिन बहुत ज्यादा ऑफ स्टंप से बाहर की तरफ ये गेंद वाइट। 1 रन अब और स्कोर में जुड़ता हुआ। देखिए आज का जो पहला मैच था और ये मैच, जितने भी मैचेस हुए ना आज के दिन में और अब तक रात में, तो कोई भी मैच ऐसा नहीं रहा है जिसमें वाइड गेंदें नहीं की गई होंगी। हर टीम ने लगभग 4 से 5 वाइड गेंदें की है। लगातार हम देख रहे हैं कि जो गेंदबाज है वो ऑफ स्टंप के बाहरी गेंदों को रख रहे, लेकिन आप ऑफ स्टंप के बाहर गेंदों को रखें, लेकिन इतनी भी ज्यादा ऑफ स्टंप के बाहर गेंदों को ना रखें कि एम्पायर आपकी गेंद को वाइड दे दे। इस बार स्विच हिट लगाया इस गेंद के ऊपर और देखना है गैप में गेंद जाती हुई, कोई मौका नहीं, गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। सीधी उंगली से जब घी नहीं निकले तो फिर अपनी उंगलियों को टेढ़ी करना बेहतर होता है। ये देखिए किस तरह से स्विच हिट लगाया वहां पर बैट्समैन तेजस ने। 4 रन इस गेंद के ऊपर, स्कोर अब जहां पहुंचा इस चौके की मदद से 12 पर। 18 रन और अब यहां से चाहिए इस मैच को जीतने के लिए। पिछली गेंद के ऊपर एक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक लगाया है बैट्समैन तेजस ने। तेजस इस वक्त अच्छी बल्लेबाजी करे, अपनी इनिंग में एक बाउंड्री लगाई और 8 पर बल्लेबाजी करते हुए। प्रत्येक एक बार फिर से सामना करेंगे बैट्समैन। इस बार गति परिवर्तन कराया था, वहां पर स्लो गेंद थी जहां पर बल्लेबाज को फंसाना चाहते थे इस गेंद के ऊपर, लेकिन कहीं ना कहीं थोड़ा पहले इस गेंद को पढ़ दिया था वहां पर बैट्समैन ने। नीचे बैकलिप से इस गेंद को मिड ऑफ की दिशा में खेल दिया और सिंगल रन इस गेंद के ऊपर। ओवर की समाप्ति हो चुकी है, 2 ओवर की समाप्ति, रन बने हैं 13। अब यहां से 12 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 17। ये देखिए बाबू को दिखाया जा रहा है, साथ ही साथ शाकिब है, उमर डॉन भी वहां पर नजर आ रहे हैं। मारिच खोटे भी है, साथ में उनके अरफात डॉन भी नजर आ रहे जो आज मैन ऑफ द मैच रहे थे, अरफात डॉन। और जरियान डॉन भी है, साथ ही साथ जरियान शेख भी है वहां पर, और अली शेख को भी दिखाया जा रहा है। पीछे की रो में हम देखें तो रजा डॉन भी है पीछे की रो में, साथ ही साथ उमेर भूरे भी वहां पर नजर आ रहे। परवेज है। काफी एंजॉय किया गया इस वक्त आज के पूरे दिन एचडी ट्रॉफी 2023 को।
तो एक बार फिर से अब खेल की शुरुआत होती हुई 12 गेंदे और जीतने के लिए रन है 17। तीसरे ओवर में गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज उमेश। थोड़ा खेल को फास्ट करना है। उमेश तीसरा ओवर लेकर आते हुए सामना करेंगे बैट्समैन तेजस। 12 गेंदे और 17 रन। पहली 12 गेंदों में 2 विकेटें गिरी और 13 रन जोड़े वहां पर। अब देखना है कि आगे की जो 2 ओवर है किस तरह से खेल रहता है। पहली गेंद के साथ वहां पर गेंदबाज, पहली गेंद बहुत ज्यादा ऑफ स्टंप से बाहर की तरफ, ये गेंद वाइड गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत की है उमेश ने। इसीलिए मैं कह रहा हूं कि वाइड गेंदें बहुत ज्यादा की गई है आज के दिन। लगातार ऑफ स्टंप से बाहर गेंदों को रखने की कोशिश की हर टीम के गेंदबाजों ने। इस बार वहां पर बहुत ही बेहतरीन तरीके से इस गेंद को खेल दिया है नीचे बैकलिप से। अब बल्लेबाजी करते हुए बैट्समैन तेजस। तारीफ करना होगी वहां पर बैट्समैन की, क्योंकि अच्छी गेंदों को सम्मान देते हुए खेल रहे हैं और जैसे ही उनके पाले में गेंद आ रही, रेंज में गेंद आ रही, गेंद को बाउंड्री के बाहर भी फेंक रहे। सेंसिबल क्रिकेट देखने को मिल रहा है इस वक्त तेजस द्वारा। 11 गेंदे और 15 रन। इस बार वहां पर बैठक स्ट्रोक लगाने की कोशिश, लेकिन एक बार फिर से वाइड। लगातार हम देख रहे हैं कि वाइड गेंदें बहुत ज्यादा की जा रही है। चिंता का विषय ये वाइड गेंदें, बल्लेबाज से बचने की कोशिश की जा रही है, बल्लेबाजों को मौका नहीं दिया जा रहा है बड़ा स्ट्रोक लगाने के लिए, लेकिन इस तरह से आप नहीं बच सकते हैं बल्लेबाज से। इसीलिए मैं कहता हूं कि बल्लेबाज से अगर आपको बचना है तो बल्लेबाज की कमजोरी के ऊपर गेंदबाजी करने की जरूरत है। लेकिन यहाँ हम देख रहे हैं कि बहुत ज्यादा ऑफ स्टंप से बाहर गेंदों को रखते हुए गेंदबाज, एक बार फिर से वहां पर देखना है, छोड़ दिया इस गेंद को। सही फैसला वहां पर बैट्समैन आकाश का, क्योंकि ये जो गेंद की लाइन थी ये भी बहुत ज्यादा ऑफ स्टंप से बाहर की तरफ थी। लेकिन तारीफ करना होगी वहां पर गणेश पाटिल की। बहुत ही बेहतरीन आज के दिन हमारे तीनों एम्पायरों ने एम्पायरिंग की और आज इस मैच में हम देख रहे हैं कि आसिफ शेख भी आज एम्पायरिंग कर रहे हैं। तो सभी ने आज लाजवाब एम्पायरिंग की है, लेकिन काफी मुशक्कत करनी पड़ रही है इस मैच में, जिस तरह से वाइड गेंदे दे रहे हैं गणेश पाटिल। फिर से देखना है क्या कुछ हो पाता है। धीरे 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 हमारी तरफ मुड़ते हुए वाइड गेंद के साथ वहां पर हैम्पर ने हरकत की, यहाँ पे रनों में बरकत होती हुई। 1 रन और अब स्कोर में जुड़ता हुआ 18 रन। अब यहां से जो इक्वेशन है 12 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। 11 गेंदे और 12 रन। इस ओवर में अब तक 4 वाइड गेंदे की है उमेश ने, लगातार ऑफ स्टंप के बाहर गेंदों को रखते हुए। इस बार अच्छी गेंद थी, विकेट के अंदर गेंद को रखा था, फ्लिक के अंदाज में इस गेंद को खेल दिया और ये गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक आता हुआ इस वक्त बल्लेबाज आकाश के बल्ले से। ये देखिए किस तरह से ये गेंद रही थी, इस बार विकेट के अंदर विकेट विकेट गेंदबाजी करने की कोशिश, लेकिन फ्लिक कर दिया और मिड विकेट के ऊपर से गेंद चली गई है 6 रनों के लिए। गजब का स्ट्रोक आकाश के बल्ले से। अब यहां से इक्वेशन थोड़ा सा आसान होता हुआ, 10 गेंदे और जीतने के लिए रन है 6। लगातार हम देख रहे थे कि जो गेंदबाज थे वो ऑफ स्टंप के बाहर गेंदों को रख रहे थे, लेकिन वाइड गेंदे 4 की, उसके बाद ये जो गेंद थी मिडल में गेंद को रखा था, जहां पर बहुत ही खूबसूरत तरीके से इस गेंद को बाउंड्री के बाहर फेंक दिया था 6 रनों के लिए। एक बार फिर से, लेकिन ये गेंद भी जाएंगी बाउंड्री के बाहर 6 रनों के साथ। तो इसी के साथ इस मैच को जीत लिया है। ये देखिए किस तरह से यहाँ पर ये लोअर फुलटॉस गेंद थी, स्लॉग कर दिया फ्रंट फुट को आगे निकालकर। फिनिशर बने इस वक्त आकाश और इस मैच को जीत लिया है जय वगुबा लाप ने। और देखिए जो बॉल बाउंड्री के बाहर गया है, आपको रिटर्न फेंकना है हमारे एम्पायर की तरफ, ग्राउंड में फेंकना है बॉल को।
आइए मैन ऑफ द मैच खिलाड़ी है। वैसे तो देखिए तेजस ने भी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है, एक अच्छी शुरुआत दिलाई थी, लेकिन आकाश ने मैच को फिनिश किया, 2 सिक्सर लगाए और आकाश ने ओवर भी किया था। अपने ओवर में उन्होंने जो रन खर्च किए थे 6 रन खर्च किए थे। आइए आकाश मैन ऑफ द मैच। टॉस अभी कौन सा टॉस खत्म हुआ है आज का टॉस? आइए आकाश आपको मैन ऑफ द मैच के लिए इस वक्त आ चुके हैं। मोइज पटेल हमारे बीच में मौजूद है। ये गिफ्ट एम्पर देते हुए मोइज पटेल जो हमें स्पॉन्सर किया है। तौफीक शेख साहब ने ये हमें गिफ्ट एम्पायर स्पॉन्सर किया है। अरफात डॉन, आज अरफात डॉन खुद ही मैन ऑफ द मैच भी रहे थे अपने मैच में, और अब इस वक्त आकाश को ये मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देते हुए जो हमें शाकिब शेख साहब ने स्पॉन्सर की है। साहिल खरबे हमारे बीच में मौजूद है। आइए साहिल आपको आगे आना और ये गिफ्ट एम्पर देना है, और ये गिफ्ट एम्पर हमें बिस्मा कम्युनिकेशन की तरफ से स्पॉन्सर किया गया है। जरियान डॉन हमारे बीच में मौजूद है। आइए जरियान आपको ये गिफ्ट एम्पर देना है। ये गिफ्ट एम्पर हमें बिलाल मजीद साहब ने स्पॉन्सर किया है। आइए मिजान खोटे आपको आगे आना और ये मापोली सर्विस सेंटर का ये वाउचर देना है, ये कूपन देना है। आइए मिजान, ये देखिए आपके पास अगर 2 व्हीलर 4 व्हीलर है तो आप मापोली सर्विस सेंटर पर जाइए और अपनी गाड़ियों को साफ सुथरा कीजिए, जिसे हमें स्पॉन्सर किया है तौफीक भूरे साहब, नवाज भूरे साहब और हसन पटेल साहब ने। तो ये थे मैन ऑफ द मैच खिलाड़ी आकाश। आइए अब लौट चलते एक बार फिर से कमेंट्री की तरफ, जहाँ पे बिल्कुल तैयार है मोनिश पाटिल वॉइस ऑफ झिलके, और आज की रात का ये लास्ट मैच अब शुरू होने जा रहा है। धन्यवाद मजहर सर. अच्छा दिवसातील शेवटची अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. एसजी ट्रॉफी अर्थात शहजाद डॉन ट्रॉफी 2023 चा हा महामुकाबला आपण पाहायला जातोय. महासंग्राम आहे.